नमस्कार मित्रांनो, विदर्भ आजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अक्षय. आपल्या सर्वांचा अभ्यास फारच युद्ध पातळीवरती सुरू असेल आणि तो असायलाही पाहिजे. तर याच आपल्या अभ्यास युद्धासाठी महत्त्वाचं साधन विदर्भ आयएस अकॅडमीने आपल्यासाठी चालू घडामोडीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, ग्रीन बुक. नक्कीच या ग्रीन बुकमधून आपण अभ्यास करायला पाहिजे आणि हे ग्रीन बुक जून महिन्याचं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. तर या जून महिन्याच्या ग्रीन बुकमध्ये आपण मे महिन्याच्या घडामोडी कव्हर करत असतो सर्व, म्हणजे ज्यामध्ये एकही घटना सुटता कामा नये आणि जी परीक्षेच्या अनुषंगाने आपल्यासाठी फारच महत्त्वाची राहील. तर या चालू घडामोडीच्या बाबत आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये भाग पहिला आहे आपला. याच्यामध्ये ते सुरुवात करूया आपण आपल्या या ग्रीन बुकच्या घडामोडीला. पहिलीच याच्यामध्ये कव्हर बुक जे आहे आपलं, ज्या बुकचं कव्हर पेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. फारच म्हणजे एक महत्त्वाचं मध्ये म्हणता येईल आपल्याला की यामध्ये जे काही कव्हर पेजवरती आपल्याला काही घडामोडी दिलेल्या आहेत, काही चित्र दिलेले असतील, ते परीक्षेच्या अनुषंगाने फारच महत्त्वाचे असतात. त्याच्यावरती थोडं आपल्याला लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला याच्यातून एक फॅक्ट्स पाहायला भेटतात किंवा उपयोगी ठरू शकतात. एक किसान चॅनलच्या संदर्भात आपल्याला दिलं आहे आपण. हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहिलं. नरेंद्र दाभोळकर यांच्या संदर्भामध्ये बातमी आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचं निधन झालं, अपघात झाला होता खूप मोठा आणि त्यांचं निधन झालेलं होतं. हे फारच महत्त्वाच्या घडामोडी या मे महिन्यामध्ये घडलेल्या होत्या. या संदर्भात आपण बघूया. पहिलीच बातमी आपली आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या बाबत, जे की 2024ला जाहीर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बुकर पुरस्कार साधारण 2 दिले जातात. त्याच्यामध्ये साधारण बुकर पुरस्कार आहे आणि एक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे, ज्याची सुरुवातच 2005 साली करण्यात आलेली होती. तर याबाबत आपण बघूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे 21 मे 2024 रोजी. आणि एक कैरोस कादंबरी, जी एक लव्ह स्टोरी आहे, प्रेम संबंध त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. या कादंबरीचे जे काही लेखिका आहेत आणि अनुवादक आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेते बघूया या पुरस्काराचे कोण आहेत. जर्मन लेखिका जेनी एरपेनबॅक आणि अनुवादक आहेत मायकेल हॉफमन. यांना हा पुरस्कार झाला. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात जेनी यांचं चित्र, फोटो पाहायला भेटतो आणि या ठिकाणी मायकेल हॉफमन सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. तर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला. एक हा पुरस्कार जो आहे लेखक आणि अनुवादक यांना हा जाहीर होत असतो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर याच्यामध्ये कैरोस ही कादंबरी आहे. कैरोस बघून ठेवा, लव्ह स्टोरी आहे. त्याच्यामुळे आपण तरुण आहात आणि आपल्यासाठी फारच महत्त्वाची मर्सेली वाचायला पाहिजे आपण अशा ह्या कादंबऱ्या. एक पुरस्कार त्याच्यासाठी जाहीर झालेला आहे याचा अर्थ. ठीक आहे. त्यामध्ये ना इंटरनॅशनल बुकर पुरस्कार प्राईजबद्दल बघूया आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे. सुरुवात त्याची 2005 साली झाली होती. 2005ला झाली, परंतु दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जात होता. पण 2016 पासून हा पुरस्कार आता दरवर्षी दिला जातो. त्याच्यामुळे याला थोडं बघितलं पाहिजे. 2016 पासून दरवर्षी प्रदान केला जातो. हा महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट इंग्रजी आणि इंग्रजी भाषांतरित पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो. तर 2022ला वगैरे या ठिकाणी आपल्याला दिसतो भारतातल्या गीतांजली श्रीला सुद्धा पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता. त्या संदर्भात आपण पाहूया. याचं स्वरूप जे आहे तर ते 50,000 पाऊंड इतकं स्वरूप आहे. 50,000 पाऊंड इतकं पारितोषिकाची रक्कम याच्यामध्ये दिली जाते. त्यानंतर 2023मध्ये हा पुरस्कार लेखिका जॉर्जी गोस्पेंडिनो आणि अनुवादक अँजेला रोटेव यांना जाहीर झालेला होता. त्यानंतर कादंबरी होती त्यांची टाइम शेल्टर, 2023 मध्ये मिळालेला होता. 2022चा पुरस्कार लेखिका आपल्या भारतीय लेखिका गीतांजली श्री आहे. या गीतांजली श्री यांना हा पुरस्कार झालेला होता. टोम ऑफ सँड हा एक त्यांची कादंबरी होती, त्याला पुरस्कार जाहीर झालेला होता. तर असा हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. आणि या अनुषंगाने आपण थोडं बुकर पुरस्कार सुद्धा बघून घेऊया की कोणाकोणाला काय काय या संदर्भात मिळालेला आहे. तर हे विजेते आपण बघूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेनी एरपेनबेक यांना जाहीर झालेला आहे आणि अनुवादक आहेत मायकेल हॉफमन आणि कैरोस कादंबरी आहे. 2023चे आत्ताच बघितलं आपण जॉर्जी गोस्पेडिनो आणि अँजेला रोडेल या ज्या अनुवादक आहेत त्यांना मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये टाइम शेल्टर ही त्यांची कादंबरी होती. आणि आपल्याला माहिती आहे 2022चं गीतांजली श्री यांना मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे आपल्या भारतीय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला यांना मिळालेला हा फारच महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार थोडा फारच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघूया बुकर पुरस्काराबद्दल. आतापर्यंत बघितलं आपण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, पण बुकर पुरस्कार 2024चा जाहीर व्हायचा आहे. पण हा 23चा बघून घेऊया याच्याबद्दल. 2023चे विजेते होते याच्यामध्ये पॉल लिंच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कादंबरी होती त्यांची प्रॉफिट सॉन्ग ही कादंबरी होती. त्यामध्ये त्यांना सुरुवात जी या पुरस्काराची बुकर पुरस्काराची 1969 मध्ये झाली. आपल्या सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे. पूर्वीचं नाव होतं त्याचं बुकर प्राइज फॉर
फिक्शन्स. त्याच्यानंतर 2001 मध्ये याचं नाव बदललं, मॅन बुकर 2001 मॅन बुकर असं नाव बदलण्यात आलं. नंतरच्या काळात 2019 पर्यंत हे नाव होतं मॅन बुकर, 2021 मध्ये नाव बदललं. आता बघा, आपल्याला ना लिंग समानता आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर त्याच्यासाठी मॅन हा शब्द एक पुरुषची वृत्तीचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मॅन बुकर म्हणजे पुरुष वृत्ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी नाही गाजवायची आहे, आपल्याला समानता निर्माण करायची असेल तर म्हणूनच याला आता बुकर असं नाव दिलेलं आहे. 2019 पासून याला आपण बुकर म्हणतोय. मॅन बुकर हे नाव पूर्वी होतं, आपण मॅन बुकर म्हणून त्याला ओळखत होतो, तर आता तसं काही राहणार नाही, कारण की आपण समानता म्हणतो, स्त्री पुरुष समानता. तर तसा शब्द एक बघा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो, चेअरमन म्हटलं जायचं पूर्वी. आता हा चेअरमन म्हणजे याच्यामध्ये मॅन शब्द येत होता, पण आता तो चेअरपर्सन म्हटलं जातं कोणत्याही अध्यक्षांना. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. फार गोष्टी फार छोट्या असतात पण महत्त्वाच्या असतात. तर इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला हा दरवर्षी दिला जाणारा बुकर पुरस्कार आहे. याची सुरुवात 1969 मध्ये झालेली होती. तर या संदर्भात आपण लक्षातच ठेवायला पाहिजे. फारच महत्त्वाचे पुरस्कार असतात हे, 100% प्रश्न याच्यावरती आपल्याला असतात म्हणजे असतात. ग्रीन बुकच्या संदर्भात जर बघितलं आपण तर उपयुक्त आहे, आणि याचे जे पब्लिकेशन्स आपल्याला पब्लिश झालेले आहेत बुक या अगोदर जे आहे जानेवारी महिन्याचं पब्लिश झालेलं आहे, फेब्रुवारीचं सुद्धा अवेलेबल आहे, मार्च, एप्रिल, मे आणि जूनचं सुद्धा अगदी 5 जूनला उपलब्ध झालेला आहे तुम्हाला. म्हणून नक्की याच्यावरती विचार करा आणि लगेचच याला थोडं बघा. आणि हे कोंबो पॅक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतो याचा. तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत याची व्हॅलिडिटी असते बघा. या कोर्सची व्हॅलिडिटी ही एकदा कोर्स तुम्ही परचेस केला की तुम्हाला याच्या सर्व PDF त्यामध्ये उपलब्ध होतात, त्या सर्व करंट अफेअर्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतात. या कोर्समध्ये साधारण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतच्या 12 महिन्याच्या चालू घडामोडी सुद्धा मासिक PDF स्वरूपात उपलब्ध होतात त्याच्यामध्ये. तर हे आपण बघितलं पाहिजे. सर्व PDF डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स प्रिंट सुद्धा काढता येतात तुम्हाला. असं नाही की म्हणजे त्याच्यामध्ये एकदा परचेस केला आणि ते फक्त ॲपमध्येच बघता येईल, तर नाही, ते तुम्हाला कोर्स त्याचे प्रिंट सुद्धा काढता येणार आहे. इतकं उपयुक्त ते आहे. जुलै 2024 मध्ये, ऑगस्ट 2024, त्यानंतर सप्टेंबरचे सगळे उपलब्ध झाले आपल्याला इथे दिसूनच येतात. तर आता सगळं नंतरचं होईल, जुलै त्यानंतर ऑगस्ट हे सगळं उपलब्ध होईल. आणि विशेष म्हणजे बघा, पर्टिक्युलर ठरलेली तारीख आहे आपली, 5 तारखेला उपलब्ध होते महिन्याच्या. सोयीस्कर आहे, 5 तारखेला नक्की परचेस करायचं आणि आपला अभ्यास करायला सुरुवात करायची. इतकं सोयीस्कर हे बुक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये आपली रिव्हिजन बॅच सुद्धा चाललेली आहे, जी की सागर सर स्वतः त्या ठिकाणी हिस्ट्री वगैरे घेणार आहेत, करंट अफेअर्स मी घेणार आहेत, त्याच्यानंतर पवन सर त्या ठिकाणी जिओग्राफी घेणार आहेत. त्यामुळे आपल्याला उपयुक्त ही बॅच आहे, रिव्हिजन बॅच आहे, जी 35 दिवस चालते, रोज 5 तास ती बॅच असते. त्याच्यामुळे नक्की त्याचा लाभ घ्या. फारच कमी फीजमध्ये ती उपलब्ध आहे आपल्या सगळ्यांना. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया आपण. पुढची बातमी आहे आपली, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल नुकताच आपल्या भारतामध्ये तयार करण्यात आलेला आहे. जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हा ठिकाण त्याचं बघा जम्मू आणि काश्मीरमध्ये. आपल्या सगळ्यांमध्ये हिमालयाचा भाग आहे आणि सर्वात उंचावरती हिमालय जगातलं सर्वात उंच असं शिखर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या हिमालयामुळेच आपल्याला इथे उंच भाग असणारच. मग आता जम्मू आणि काश्मीरमधला हा भाग आहे, रियासी जिल्ह्यात ज्योतिपुरम इथं चिनाब नदीवरती हा पूल तयार करण्यात आला आहे. एक नदी आपण लक्षात ठेवली पाहिजे, चिनाब नदी. या चिनाब नदीवरती आपण जम्मू आणि काश्मीरमध्ये हा पूल उभारलेला आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवरती. तर हा पूल जो आहे तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक USBRL या प्रकल्पाचा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा प्रकल्प जो आपला उधमपूर श्रीनगर त्यानंतर बारामुल्ला रेल्वे लिंक, ही जी आपली रेल्वे लिंक आहे, या रेल्वे लिंक वरती बांधलेला हा पूल आहे, जगातला सर्वात उंचावरती आहे. म्हणजे फारच आपण उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये अंदाजित खर्च जो आहे याला तर 21,653 कोटी रुपये इतका एकंदरीत खर्च आलेला आहे साधारण. याची कामाची सुरुवातच आपल्याला बघून येते 2004 मध्ये, म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वी या पुलाचं काम सुरुवात झालेली होती. पण मध्यंतरी काय झालं की वाऱ्याचा वेग वगैरे सगळ्या कारणांमुळे याचं एक काम ठप्प झालेलं होतं मध्यंतरीच्या काळात. पण नंतरच्या काळामध्ये 2008 मध्ये त्याचं काम स्थगित करण्यात आलेलं होतं आणि नंतर ते काम सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्याचं काम आता जवळपास पूर्ण होईल असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर पूल पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताशी 260 किलोमीटर इतक्या वेगाने वाहता येणार आहे. सगळं रेल्वे इतक्या वेगाने धावू शकणार आहे. हा आहे पूल आपल्याला या ठिकाणी बघू शकतो आपण. ही नदी आहे चिनाब नदी, आणि या चिनाब नदीवरती हा आपला रेल्वे पूल आहे. फारच आपल्याला सुंदर म्हणता येईल हे सगळं, आणि नक्की आपण बघायला पाहिजे प्रेक्षणीय स्थळ म्हणून. तर हे सगळं बघण्यासारखं आहे. जगातला सर्वात उंचावरचा पूल चिनाब नदीवरती. चिनाब नदी आपण लक्षात ठेवली पाहिजे, चिनाब नदी.
ठीक आहे. त्यानंतर इतक्या वेगाने तो वाहू शकतो, 260 किलोमीटर इतका वेग त्याच्यामध्ये राहू शकतो. म्हणजे बघा आपण बघू शकतो की किती लांब तो आहे आणि याच्यामध्ये लांबी आपल्याला जर बघितली आपण वैशिष्ट्यच बघूया. लांबी त्याची आहे 1.3 किलोमीटर, साधारण 1.5 किलोमीटरच्या जवळपास हा लांबच्या लांब पूल आहे. इतका जबरदस्त आपल्याला म्हणता येईल आणि सगळं डोंगरावरती आणि इतक्या उंचावरती ते सगळं त्यांनी कन्स्ट्रक्शन बनवलेलं आहे. फारच म्हणजे एक उत्कृष्ट नमुना म्हणता येईल आपल्याला एका आपल्या कलाकृतीचा. त्यानंतर नदीच्या पात्रापासून उंची जी आहे त्याची बघा 359 मीटर इतकी उंची आपल्याला, म्हणजे जोक नाही आहे इतकं सगळं करणं. म्हणजे फारच आपल्याला म्हणता येईल की पायाभूत सुविधांवरती आपण फार भर देतो आहे. पायाभूत सुविधा ज्या आहेत आपल्याला इतक्या महत्वाच्या आहेत ना की आपल्या टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला दिलं आहे की हे जे आहे जर आपल्या लिंकेजेस व्यवस्थित नसतील तर आपलं राष्ट्र निर्माण होऊ शकणार नाही. आपल्याला सर्व भागामध्ये आपल्याला लिंकेज निर्माण करावे लागतील, लिंकिंग निर्माण करावे लागतील. हे दोन भाग जर आपण जोडलेत तर नक्कीच आपल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर एक राष्ट्र निर्माण होऊ शकतं आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी फारच उपयुक्त ठरू शकतं. त्याच्यामुळे हे फारच उत्कृष्ट गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. खूप मोठं अंतर या पुलामुळे आपलं वाचू शकणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं. आयफेल टॉवरपेक्षा याची उंची जास्त आहे, म्हणजे 35 मीटर जास्त आहे याची उंची आयफेल टॉवरपेक्षा, म्हणजे जे फ्रान्समध्ये आहे. त्यानंतर सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. असं नाही की फक्त हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये, तर हे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध असू शकणार आहे. त्याच्यामध्ये बर्फाच्या सीझनमध्ये सुद्धा हे उपलब्ध असू शकणार आहे. इतकी उत्कृष्ट याच्यामध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. काश्मीरमधील अनेक गावांना रेल्वे मार्गाने जोडलं जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपण बघू शकतो की जम्मू आणि काश्मीर किंवा मग आपला जो काही नॉर्थ ईस्ट साईडचा जो भाग आहे, हा जो भाग आहे अरुणाचल प्रदेश वगैरे, तिकडे आपले अजूनही राष्ट्रीयत्व ते लोक मानत नाही की आम्ही भारतीय आहोत म्हणून. त्यांना काही लोकांना माहिती सुद्धा नसतं. कारणच आहे काय तर अजूनही आपण तिथे रेल्वे नेलेले नाहीये, अजूनही रस्त्यांचा विकास झालेला नाहीये. त्या कारणाने हे सगळं होते आहे. म्हणून आपल्याला हे व्यवस्थित लिंकेज वाढवावे लागतील. ते इव्हन अरुणाचल प्रदेश हा भागामध्ये चायना जोर करतो आहे. का जोर करतो? आपण पायाभूत सुविधाच निर्माण करू शकलो नाही, रस्ते नाही देऊ शकलो, रेल्वे नाही देऊ शकलो, त्या ठिकाणी आपले पोर्ट्स नाही आहे. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर त्यामुळे एअरपोर्ट्स त्या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. त्यानंतर या पुलामध्ये कटरा ते बनिहाल या दरम्यान 111 किलोमीटरच्या अंतरावर महत्वाची जोडणी मिळणार आहे. तर 111 किलोमीटरच्या दरम्यान असणार आहे ते. त्यानंतर पुलाची कार्यमर्यादा जी आहे, किती वर्षासाठी हा पूल कार्यमर्यादित असेल तर हा पूल असेल साधारण 120 वर्षांसाठी मर्यादित असेल. आता ब्रिटिशांच्या काळामध्ये आपण बघू शकतो की जुने त्यांनी जेव्हा पूल बांधलेले होते किंवा ब्रिजेस बांधलेले होते तर त्यांचे काही लिमिटेशन्स ठेवायचे, ते काही मर्यादा ठेवायचे की एवढ्या वर्षापर्यंतच हे पूल काम करणार आहेत. आजही आपले इथे 150 वर्ष होऊन सुद्धा ते ब्रिटिशांचे पूल अजूनही आपल्या तिथे पाहायला भेटतात. ते लेटर्स पाठवतात की हे पूल पाडा तुम्ही, आणि आपण करतोय ते काही काही गोष्टी ठिकाणी, पण काही ठिकाणी अजूनही त्याच परिस्थितीमध्ये आहेत. तरी आपल्याला हे मर्यादा असतात या पुलांची. तर आपण अगदी छान केलं आहे की 120 वर्षापर्यंत हे असणार आहे, 100 वर्षापेक्षा जास्त पर्यंत हे कामगिरी करू शकणार आहे पूल. त्याच्यानंतर आपल्याला नक्की याला डिस्ट्रॉय करावं लागेल आणि या जागी दुसरा पूल बांधावा लागेल. पिढी जाणार आहे आपली, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. त्यानंतर पुढे बघूया आपण. पुढची बातमी आपली याच्यामध्ये जागतिक हायड्रोजन परिषद 2024 जाहीर केलेली आहे. आता हे जे हायड्रोजन आहे फारच महत्त्वाचा असं एक फ्यूल आपल्यासाठी, फ्युचर फ्यूल आहे हे. याच्यामुळे आपला ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजनवरती जास्तीत जास्त आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणूनच आपण भारताने सुद्धा, आपल्या देशाने सुद्धा हायड्रोजन मिशन सुद्धा जाहीर केलं आहे, ते आपण बघणारच आहोत. याच्यासाठी आपण अनेक गोष्टींचा एक अलोकेशन सुद्धा केलेला आहे, खर्च सुद्धा तरतूद केलेली आहे याच्यामध्ये. तर आपल्याला आंतरराष्ट्रीय हायड्रोजन परिषद जर बघितली तर ती 13 ते 15 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी आपले भालचंद्र भल्ला या ठिकाणी आपल्याला दिसतात, जे रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्री जे आहे त्याचे ते सचिव आहेत, ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. वर्ल्ड हायड्रोजन समिट आहे ती 2024ची. ठिकाण रॉटरडॅम या ठिकाणी झालेलं होतं, ते नेदरलँडमध्ये रॉटरडॅम आहे, त्या ठिकाणी हे सगळं परिषद आयोजित करण्यात आली होती. जागतिक हायड्रोजन परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन याला प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा परिषदेचा एक भाग म्हणून याला सुरुवात करण्यात आलेली आहे किंवा आयोजित करण्यात आलेलं होतं. एक की हायड्रोजन जे याचं प्रमाण आहे हे जगामध्ये सगळीकडे वापर करायला पाहिजे आपण हायड्रोजन फ्यूलचा, कारण की खूप छान असं एक आपल्याकडे एक एनर्जीचं एक साधन असू शकतं. हायड्रोजनमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नॅचरली सगळं अवेलेबल असतं ते,
आणि याच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकतात. आपण आता याच्यामध्ये काळामध्ये आपल्याला पुढील काळामध्ये सगळं दिसून येईल. तर भारताने या परिषदेत आपले पहिले पॅव्हिलियन सुद्धा उभारलेलं आहे बघा. या ठिकाणी पहिला इतकं सर्वात मोठं पॅव्हिलियन आपण उभारलेलं होतं. पॅव्हिलियन म्हणजे एक स्टॉल असतो त्या ठिकाणी. तर या परिषदेमध्ये खूप मोठं स्टॉल आपण उभारलेला आहे आणि पहिलं आहे ते, आणि तिथे आपल्या भारत या संदर्भात काय काय करतो आहे याची माहिती त्या ठिकाणी त्या स्टॉलवरती उपलब्ध आहे, या पॅव्हिलियनमध्ये उपलब्ध आहे. हे पॅव्हिलियन आपण त्या ठिकाणी उभारलेलं होतं. या पॅव्हिलियनची स्थापना केंद्रीय नवीन आणि ऊर्जा मंत्रालयाने केलेली असेल आणि त्या ठिकाणी त्यांचं सचिवच ते त्या ठिकाणी उपस्थित होते. तर पारदर्शी प्रकल्प आणि संशोधन आणि विकास उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम सारख्या घटकांचा समावेश असलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान सर्वसमावेशक हे या परिषदेचं अधोरेखित करण्यासारखं होतं. कारण की राष्ट्रीय परिषद आपण एक मिशन सुद्धा जाहीर केलं आहे, अभियान जाहीर केलं आहे. म्हणून हे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट होती या परिषदेमध्ये भारताच्या बाबत, आणि भारताला सांगण्यासारखं होतं की नाही, आम्ही हे अशा प्रकारे ग्रीन हायड्रोजनसाठी प्रयत्न करतो. आता हायड्रोजनचे प्रकार जे आहेत ना, 3 हायड्रोजनचे प्रकार आहेत साधारण. एक ग्रीन हायड्रोजन, एक ग्रे हायड्रोजन आणि एक ब्ल्यू हायड्रोजन असे 3 हायड्रोजनचे प्रकार आहेत. त्यापैकी ग्रीन हायड्रोजन फारच उपयुक्त असतं. तर याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय ग्रीन हायड्रोजन कसं जास्त करतोय. त्या संदर्भात आपण मिशन वगैरे बघूया आपले काय काय आपण केलेले आहेत. देशातील पहिला जो बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट जो आहे याचं सुद्धा आपण उद्घाटन केलं, जे मागच्या एप्रिल महिन्यामध्ये, या 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये. या अनुषंगाने ही बातमी पाहणं थोडं गरजेचं राहील. 25 एप्रिल 2024ला आपण याचं उद्घाटन केलं होतं हिमाचल प्रदेशमध्ये, झाकरी या ठिकाणी. हे आपण लक्षात ठेवा. या अनुषंगाने ही बातमी पाहणं गरजेचं आहे. झाकरी या ठिकाणी केलेलं होतं आपण. देशातलं पहिलं बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट होता आणि याच्याबद्दल सुद्धा आपण त्या परिषदेमध्ये सांगितलं की बघा, आम्ही असं करतोय, आम्ही पहिला पायलट प्रोजेक्ट उभारलेला आहे. तो 25 एप्रिल 2024 रोजी झाकरी या ठिकाणी. त्यानंतर आहे सुरू करणारी संस्था जी आहे तर सतलुज जलविद्युत निगम जे आहे, तर या महामंडळातर्फे याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि या नेतृत्वाखाली प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे याच्यामध्ये अक्षय ऊर्जा स्रोताचा ग्रीन हायड्रोजन तयार करणं, हे सगळं त्याच्यामागचं उद्देश आहे. क्षमता जी आहे याची तर 20 MN3 तास म्हणजे इलेक्ट्रोलायझर आणि 25 गीगावॅट इतकं आपण याच्यामध्ये इंधन तेल तयार करू शकतो. उत्पादन लक्ष्य जे याचं 14 किलोग्रॅम हायड्रोजन तयार करणं प्रतिदिन इतकं त्याच्यामध्ये उत्पादनाचं आपलं हे असणार आहे, टार्गेट असणार आहे. त्यानंतर आहे ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने याच्यावरती तरतूद केलेल्या अलोकेशन केलेलं आहे. 19,744 कोटी रुपयाचं अलोकेशन केलेलं आहे याच्यामध्ये. हे आपण बघितलं पाहिजे. या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला मान्यता दिलेली आहे नुकतंच मंत्रिमंडळाने. उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवणे, त्याच्यासोबतच उत्पादन करणं आणि निर्यात करण्यासाठी जागतिक केंद्र बनवणं. आता अमेरिका जो आहे हा 2020 पासूनच USA सध्या या ग्रीन हायड्रोजनचं एक्सपोर्ट सुद्धा करतो आहे. इतका म्हणजे त्यांनी स्वतःला तयार केलेला आहे. आपल्याला सुद्धा एक जागतिक केंद्र बनायचं आहे, वर्ल्ड सेंटर सुद्धा बनायचं आहे यासाठीचं ग्रीन हायड्रोजन एक्सपोर्ट करणारं. याच्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील, याच्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी लागतील. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की आपल्याकडे रिसर्चसाठी काहीही उपलब्धता नाही आहे, कोणत्याही प्रकारचं फंडिंग दिलं जात नाही. मग या फंडिंगसाठी आपल्याला उपलब्ध करावं लागतील रिसर्चसाठी, तेव्हा कुठं आपण हे सगळं करू शकणार आहोत. कारण की आपल्याला बनायचंच आहे ना, 2047 पर्यंत डेव्हलप नेशन बनायचं आहे. आपले पंतप्रधान म्हणतातच की 2047 पर्यंत आपण हम डेव्हलप नेशन रहेंगे. ठीक आहे. त्यानंतर आहे पुढे बघूया आपण या ग्रीन हायड्रोजन मिशन आपलं काय आहे याबद्दल बघूया. ग्रीन हायड्रोजनच्या व्यावसायिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे सगळं आपलं बघितलंच आहे. त्यानंतर उपयोजना याच्यामध्ये आहे ग्रीन हायड्रोजन संक्रमण कार्यक्रमाचा धोरणात्मक हस्तक्षेप दृष्टी याच्यामध्ये आपण सुरू केलेला आहे. हे इलेक्ट्रोलायझरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी निधी देईल आणि ग्रीन हायड्रोजन तयार करेल. हे याच्यासाठी फंडिंगसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आपण. त्यानंतर आहे ग्रीन हायड्रोजन हब आपल्याला तयार करायचं आहे. हायड्रोजनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वापर यासाठी सक्षम करणं, राज्यांना सुद्धा जे प्रोत्साहन करायचं आहे आपल्याला, हे सगळं आपल्याला करायचं आहे. विकसित केलं जाणार उद्दिष्ट जे आहे त्याची, ही उद्दिष्ट फार महत्त्वाची आहे. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही आपल्याला विचारली जातील. ही उद्दिष्ट आपण बघून ठेवली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे 125 गिगावॅट इतकं रिन्युएबल एनर्जी क्षमता जोडण्याबरोबर आपल्याला प्रतिवर्ष किमान आपल्याला 5 मिलियन मेट्रिक टन इतकं उत्पादन या ग्रीन हायड्रोजनचं करायचं, किंवा इतकी क्षमता आपल्याला निर्माण करायच्या ग्रीन हायड्रोजनच्या संदर्भामध्ये. तर ही 5 मिलियन मेट्रिक टन आपल्याला निर्माण केलं प्रतिवर्ष, दरवर्षी आपण निर्माण करणार ग्रीन हायड्रोजनची. हेच याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ग्रीन हायड्रोजन मिशन आम्ही सुरू केलेलं आहे. आणि हे आपल्याला फारच एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणता येईल आपल्याला. एकूण गुंतवणुकीपैकी आपण 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक याच्यासाठी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 8 लाख कोटीच्या वरती आपण गुंतवणूक याच्यामध्ये करणार आहोत. त्यातून 6 लाख
रोजगार सुद्धा निर्माण होणार आहे. बघा इतकं सुंदर हे सगळं आहे आणि या निर्माण होण्याची अपेक्षा याच्यामध्ये आपल्याला आहे. यामुळे जीवनावश्यक इंधनाच्या आयातीत बघा जे काही आपण इंधन जे आयात करतो, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, याच्यामध्ये आपली 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक याच्यामध्ये आपली घट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वाचणार आहेत आपले पैसे. याच्यामध्ये खूप मोठा फॉरेक्स आपले याच्यामध्ये वाचणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला फारच म्हणता येईल हे फॉरेक्स आपले पेट्रोलियम वरती खर्च होतात, क्रूड ऑइल वरती खर्च होतात. त्याच्यामुळे हे सगळं आपलं जे आपल्याला दिसून येतं अडचणी, ज्या आर्थिक अडचणी येतात देशाला, या सगळ्या देशाला अडचणी एकच मेव कारण आहे. हे सगळं खूप मोठं कारण आहे. तर याच्यामध्ये जर आपलं थोडं कमी झाली, घट झाली, तर नक्की घट होईल. या खर्चामध्ये 1,00,000 कोटी रुपयांहून जास्त घट आपली याच्यात होणार आहे. हे उद्दिष्ट आपलं 2030 पर्यंतचं उद्दिष्ट आहे, टार्गेट ठेवलेलं आहे आपण सगळे. याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघूया आपण याच्याबाबत 2030 पर्यंत अपेक्षित परिणाम हे आपण आताच बघितलंय. 2030 पर्यंत असणार आहे 50 मिलियन मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन सुद्धा याच्यामधून टाळलं जाणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं. कारण क्रूड ऑइल जे आहे, या ऑइल पासून जे आहे आपलं माहिती आहे, पेट्रोलियम ऑइल पासून याचं आपलं खूप मोठं कार्बन इमिजन होते. आणि हे कार्बन इमिजन आपण हायड्रोजनचा जर जास्त वापर केला हायड्रोजन फ्यूल म्हणून, तर यासाठी कार्बन डायऑक्साईड आपलं दरवर्षी कमी होणार आहे. 50 मिलियन मेट्रिक टन इतकं त्याच्यामध्ये डिडक्शन होणार आहे. त्यानंतर 50,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, 8,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आपण याच्यामध्ये केलेली आहे. जीवाश्म इंधन जे आहेत याच्या आयातीमध्ये आपले 1 कोटी रुपयाचं हे होणार आहे. तर घट होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ग्रीन हाऊस गॅस जे आहे याच्या उत्सर्जनात 50 मिलियन मेट्रिक टन कमी होईल आपल्याला बघितलंच आहे. याचा फॉर्म्युला आहे H2O म्हणतो H2. आता हायड्रोजन त्याच्यावरून H2 वरून लक्षात येईल की H2O आपल्याला माहिती आहे पाणी. या पाण्यापासून म्हणजे काय होईल की हायड्रोजनचं जर इमिजन जरी झालं, उत्सर्जन जरी झालं, तर ते वातावरणात मिसळणार आहे. आणि वातावरणात मिसळलं म्हणजे तो ऑक्सिजन सोबत त्यांनी अभिक्रिया केली की पाणीच तयार होणार. म्हणजे याचा अर्थ म्हटलं जायचं बघा की घरी गेलो का गाडी, बाईक जर आपण थोड्या गोष्टीसाठी कुठे घेऊन गेलं तर घरी म्हणतात वडील किंवा आई की गाडी का पाण्यावर चालते का, तर कधी विचार आता पाण्यावरती चालते बाबा. खरंच आहे, हा म्हणजे पाण्याचाच घटक आहे हा सगळा. तर नक्कीच याच्यामध्ये पाण्यामध्ये रूपांतर म्हणजे आपलं यामध्ये कोणत्याही प्रकारचं दूषितीकरण होणार आहे, प्रदूषण होणार नाही आणि उपयुक्त राहणार आहे सगळं. फक्त एक आहे की हे सगळं ना फारच कॉस्टली आहे ही टेक्नॉलॉजी. सो आपल्याला स्वस्त टेक्नॉलॉजी डेव्हलप करावं लागणार आहे याच्यासाठी. हे सगळं आपलं खूप मोठं चॅलेंज असणार आहे. एवढं मिशन करूनच फक्त होणार नाही, तर रिसर्च करावे लागणार आहेत आपल्याला बरेचशे याच्यावरती. त्यानंतर बघूया आपण बार्टीच्या धर्तीवरती आपण अल्पसंख्याकांसाठी मार्टी सुद्धा आणलेला आहे. आता अल्पसंख्याकांसाठी सुरू केलेलं आहे मार्टी. या संदर्भात बघूया. विभाग राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग आहे. या विभागाअंतर्गत सुरुवात करण्यात आली मार्टीची. मार्टीचा लॉंग फॉर्म बघूया. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था ही संस्था या ठिकाणी आहे. तर ही आपण जशी काही आरटी सुरू केली आहे, बार्टी सुरू केली आहे, सारथी, महाज्योती आणि अमृत हे जे सुरू केलेले आहेत आपले विविध इनिशिएटिव्ह जे आहेत महाराष्ट्र शासनाचे, जे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असतील किंवा इतर काही अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या आपल्या वाढीसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी म्हणून हे सर्व सुरू करलेलं आहे. आपण एक आर्थिक सहाय्य देतोय आपण सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या. याच्यातून आपली खूप मोठी रोजगार निर्मिती किंवा एक तज्ज्ञ लोक यामधून आपले सगळे तयार होणार आहेत. एक चांगली एक व्यवस्था निर्माण होणार आहे. याच्यासाठी आपण हे सगळं निर्माण केलेलं आहे. म्हणूनच आता मार्टीची फार आवश्यकता होती, कारण की अल्पसंख्याकांचं याच्यामध्ये एक कुठेतरी माघारलेली आपल्याला व्यवस्था दिसत होती. त्याच्यामुळे आपण अल्पसंख्याकांसाठी सुद्धा मार्टी सुरू केलेलं आहे. तर याचं स्वरूप असणारा स्वायत्त संस्था आहे ती आणि राज्यातील विविध घटकांच्या अभ्यासासाठी आपण तसेच संबंधित घटकांनी विदेश शिष्यवृत्ती सुद्धा सुरू केली आणि विदेशी शिक्षण सुद्धा देतो आपण त्यांना आणि विविध कौशल्य सुद्धा याच्या अंतर्गत देत असतो या विविध योजनांच्या माध्यमातून. असंच आता आपल्याकडे आरटी, बार्टी, त्यानंतर सारथी, त्यानंतर महाज्योती, अमृत असे 6 आता आपल्याकडे मार्टी हे सुद्धा आपल्याकडे 6 अशा संस्था सुरू झालेल्या आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांना गती देण्यासाठी आणि स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा याच्यामध्ये घेतला. स्वतंत्र आयुक्तालय सुद्धा स्थापन केलं जाईल. आता बघा आरटी जे आहे अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर एक थोडं काही विशिष्ट कम्युनिटी मधल्या घटकांचा विकास करण्यासाठी म्हणूनच हे आपण सुरू केलेल्या काही संस्था आहेत ज्या स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही, तर हे स्वायत्त रीतीने काम करत असतात. तर बार्टी सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि त्याच्यानंतर सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व
प्रशिक्षण संस्था आणि महाज्योती सुद्धा माहिती आहे की याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था आणि अमृत महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण प्रबोधिनी या सगळ्या आपण संस्था सुरू केलेल्या आहेत. फारच उपयुक्त आपल्या राज्यासाठी आहेत त्या. तर फक्त या सगळं आपण इनिशिएटिव्ह सुरू करतो पण व्यवस्थित चालायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निधी याला वेळोवेळी उपलब्ध व्हायला पाहिजे. आता बार्टीच्या बाबत जर बघितलं आपण तर उपलब्ध निधी होत नाही, असंच बऱ्याच ठिकाणी घडतं. असं होता कामा नये. शासनाने याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहाय्य ठरायला पाहिजे. तर त्यानंतर पुढे बघूया आपण. रायगडमध्ये आपण देशातील पहिलं ॲडव्होकेट अकॅडमी सुरू करतोय बघा. वकिलांसाठी फारच उपयुक्त ही अकॅडमी ठरणार आहे. तर उद्देश जो आहे महाराष्ट्रातल्या वकिलांना विधी क्षेत्रात विविध बाबींचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे वकिलांना, जे की आजही बऱ्याच वकिलांना प्रशिक्षण मिळालं नसतं. त्यामुळे विशिष्ट काहीच वकील त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, खूप मोठी फीज ठेवतात आणि खूप मोठ्या त्या ठिकाणी उत्पन्न मिळवत असतात, पण बाकीच्या वकिलांना काही मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वकील जर आपल्याला व्यवस्थित कायद्याचं ज्ञान असलेले आणि व्यवस्थित वकील निर्माण करायचे असेल तर यासाठी आपल्याला या प्रबोधिनी किंवा अशा विद्यापीठ आपल्याला तयार व्हायला पाहिजे किंवा अकादमी तयार व्हायला पाहिजे. यासाठी आपण रायगडला हे सुरू करतो आहोत. तर हे सगळं त्यांचं कौशल्य हे अपडेट किंवा करण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करता यायला पाहिजे. ते ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये सुद्धा त्यांना जाता आलं पाहिजे. हे सगळं आपण याच्यासाठी हे सगळं सुरू करतो. त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये उद्यानमधील काही ज्युडिशियल अकादमी ज्या या पर्टिका ॲडव्होकेट अकादमी उभारण्यात येणार आहे. हे सगळं आपल्याला दिसून रायगडमधील बोजा आणि ठाण्यात कळवा येथे भूखंड मंजूर करण्यात आलेला आहे. 2 ठिकाणी ते होणार आहे, रायगडमध्ये सुद्धा आणि ठाण्यामध्ये सुद्धा कळवा येथे होणार आहे. तर रायगडमधलं हे पहिलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठाण्यामध्ये ते होत आहे उद्यानमध्ये उद्यान. त्यानंतर आहे वकिलांना फायदा काय होईल तर नवोदित विधी क्षेत्रातील विविध बाबींचं त्यांना प्रशिक्षण मिळणार. कायदा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांचं एक केंद्र उपलब्ध होईल. ज्युनियर वकिलांना काही वरिष्ठ मार्गदर्शन सुद्धा करतील त्या ठिकाणी आणि विधी क्षेत्रात अद्ययावत माहिती सुद्धा एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे वकिलांची आपल्यामध्ये क्षमता बिल्डअप होणार आहे. त्याच्यामुळे फारच उपयुक्त हे ठरणार आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या राज्याच्या जे काही आपले वकील असतील त्यांच्यासाठी. तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरला नक्कीच. आता विदर्भ आयएएस अकॅडमीची जी काही आपली रिव्हिजन बॅच चालली आहे पुण्यामध्ये आणि ऑनलाईनला सुद्धा ती नक्की परचेस करा आणि त्याच्यामध्ये नक्की आपण छान रिव्हिजन आपली त्यामध्ये होणार आहे. तर भेटूया आपण सगळ्यांना यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.